सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील. तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा, आज एकदम सुंदर छानसा संदेश आपण सुरुवातीलाच सांगणार आहोत. तर आज होता गुरुवार. गुरुवार म्हटलं म्हणजे आपल्या गुरूंचा गुरुवार असतो, स्वामींचा गुरुवार असतो. सेवा मात्र एक्स्ट्रा होतातच, पण सुरुवातीलाच इथे हळदीचं लेपन करायचं, जेणेकरून सुरुवातीला सकाळची सुरुवात किंवा दिवसाची सुरुवात अगदी छान आणि प्रसन्न मनाने मात्र होत असते. बघा, आयुष्य जगत असताना एकमेकांना समजून घेणं आणि संसार करत असणं, प्रपंच सांभाळणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्यांच्याच आयुष्यात काहीच मात्र कमी पडत नसते. जिथे संसार आले तिथे थोडेफार दुःख मात्र येतच. ते सहन करण्याची ताकद आपल्यात असायला पाहिजे. भगवान रामाला आणि माता सीतेला देव असून सुद्धा देखील सुख मिळत नाही, तर आपल्याला देखील थोडाफार दुःख मात्र भोगावेच लागणार आहे. दुःख हे देवांना सुद्धा भोगावे लागले होते. आपण तर एक मनुष्य आहोत. बघा, तरी आपण अजिबात हरून जायचं नाही. ना रात राहते ना दिवस राहतो, हे सर्व निघून जाणारे असते. त्यासाठी आपण कधीच दुःखी न होणे, हे क्षण देखील वाया घालू नये किंवा वाऱ्याप्रमाणे मात्र नक्कीच निघून जातात. पुन्हा सुखाचे दिवस येतात आणि त्या सुखाचे दिवस येण्यासाठी, त्या सुखाची आपल्याला प्राप्ती व्हावी यासाठी दुःखाच्या दिवसांमध्ये सुद्धा अखंड नामस्मरण, महाराजांचं नाम जपत राहायचं, सेवा करत राहायच्या, जेणेकरून दुःखाचे दिवस सुद्धा लवकर निघून जातात. ज्याने तुमचे छान केले त्याचे उपकार मात्र आपण कधीच विसरायचे नसते. देव कधीच आपल्या समोर येत नसतो, तर देवाने वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला कल्याण करण्यासाठी आपल्याला आपल्याजवळ देवी देव किंवा माणसं समजून सांगण्यासाठी त्यांच्या रूपामध्ये पाठवलेले असतात. आणि आपण त्याच वेळी हे समजून घेत नसतो. मात्र जर तुम्ही ते समजून घेतलं ना, तर खूप जास्त आयुष्य आपलं होते. बघा, हे समजून त्यांनी आपण देवांना पूजा करावी, मान सन्मान करावे. आपल्याला जर एखादी व्यक्ती काहीतरी समजून सांगते आहे, तर आपल्या भल्याचा विचार आहे हे छान असं आपण समजून घ्यावं. आपल्या हातून नेहमी पुण्यवान काम झाले पाहिजे, असे आयुष्य आपण जगावे. कोणाचेही वाईट विचार करू नये, हित करू नये, कोणाचेही पाय खेचण्यामध्ये आपलं आयुष्य घालवू नये किंवा इतरांच्या निंदा करण्यामध्ये आपल्या आयुष्याचा काही अनमोल वेळ मात्र आपण वाया घालवू नये. ज्या कुटुंबात सुनेला त्रास दिले जाते तिथे कधीच सुखाचे आयुष्य मात्र जगू शकत नाही. घरातील सून नसून ती एक महिला असते, ती लक्ष्मी आहे. ज्या घरामध्ये महिलेला मान सन्मान आपण देत असतो, त्याच घरामध्ये सुखाने मात्र आपण नांदू शकतो, राहू शकतो. संसार हे एक चाकावर चालत नाही, दोन्ही चाक मात्र एकमेकांना सोबत साथ देतात, तेव्हाच ते खूप जास्त भक्कम होतात. ते खूप जास्त महत्वाचे आहे. सोने, नाणे, गाडी, बंगला याची किंमत हे एक आपल्या कपाळीवर असलेल्या हळदी कुंकाच्या टिकलीपेक्षा खूप मात्र कमी आहे. जोपर्यंत कपाळी कुंकू आहे तोपर्यंत सोने, नाणे, बंगला, गाडीला कोणतीही किंमत नाही. जोपर्यंत आपल्या कपाळावर कुंकू ज्या दिवशी नसतं त्या दिवशी या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात देखील शून्य होतात. म्हटल्यावर आपला नवरा, आपली माणसे, आपले जे काही घरामध्ये लोक आहेत तेच खूप जास्त महत्त्वाचे आहेत. बघा, इतरांची प्रॉपर्टी घेऊन किंवा इतरांवर हक्क जागवून काहीही होत नसतं. आपण आपलं शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं हे स्वामी महाराज आपल्याला ताकद देतातच. इतका छान असा संदेश आमच्याच ग्रुपवर आलेला होता, जो की एक छान असा केंद्राचा ग्रुप आहे. त्याच्यावर इतके सुंदर सुंदर संदेश टाकत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं ना, की आपल्या मनातील नैराश्य, भीती, नकारात्मक गोष्टी अगदी त्यांचा संदेश वाचून मात्र डोकं अगदी शांत आणि रिकामं होतं आणि मग तेव्हा कळतं की काहीही फायदा नाही. बघा, तर सुंदर असं तुम्ही बघितलं का, सुरुवातीला हळदीचं लेपन झालं, त्याच्यानंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक, स्त्री यंत्रावर अभिषेक, आई तुळजाभवानीच्या मूर्तीवर अभिषेक, महादेवाच्या पिंडीवर अभिषेक, हे सगळं करून झालं. त्याच्यानंतर लगेचच दिव्यांची तयारी करून घेतली आणि सुंदर अशी रांगोळी काढली. इथली रांगोळी वारंवार चेंज करत असते, 1 ते 2 दिवसानंतर नक्कीच चेंज करत असते. आणि आज गोपद्म काढलेलं होतं. बऱ्याच दिवसांपासून गोपद्माची रांगोळी काढली नव्हती, म्हटल्यावर रांगोळी काढली. हळद कुंकू टाकलं. उंबरट्यावर तुम्ही बघितलं असेल का, हळद कुंकू टाकलं, कारण रांगोळी अगदीच फक्त निव्वळ पांढरी काढत नाहीत, तर त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा टाकणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा, जो की सकाळ संध्याकाळ दोघं टाईम लावायचा असतो देवघरामध्ये. आणि ते म्हणजे देवाजवळ देवपूजा करत असताना तेलाचा दीप आहे हा प्रज्वलित केलाच जातो, पण त्याचबरोबर तुपाचा दिवा लावते आणि छान अशी आता आरती म्हणून घेते. महाराजांची नैवेद्य आरती झाली, असं सजलेलं देवघर आणि दररोज झालेली पंचोपचार देवपूजा किंवा देवांचे अभिषेक
आई तुळजाभवानीचा भरलेला हा कळस इतकं सुंदर असं घरामध्ये वातावरण अगदी छान आणि प्रसन्न होतं. जेवढ्या सेवा करतो तेवढ्या मनापासून करायच्या, कोणाचाही वाईट विचार करून किंवा तुम्ही कितीही सेवा केल्याने एखाद्याचा जर वाईट विचार तुमच्या डोक्यात असेल तर त्या सेवा ही काहीच कामाची नाही. देव कमी केला तरी चालतो, पण मात्र कर्म आपले साफ असायला हवेत आणि ज्या दिवशी आपले कर्म साफ असतात तेव्हा निश्चितच देव आपल्याला पावतो. मग त्यासाठी तुम्ही खूप सारा देव केला पाहिजे असं नाही. तर चला असो, बघितलं काही त्या आता मला दशांग धूप लावलेला होता आणि दशांग धूप लावला, छान घराचं वातावरण प्रसन्न केलं. नंतर निमसेने कापूर लावला आणि सध्या करून घेतलेली होती आणि लगेचच आता माझं देवघर का बऱ्याच दिवसांपासून आता आपले कंटिन्यू जे ब्लॉग्स आहेत ते येत नव्हते किंवा थोडे दिवस माझी तब्येत सुद्धा बरी नव्हती आणि उन्हाळ्याचा आता वीकनेस जास्त येतो आहे. हायड्रेशनमुळे पाण्याची कमतरता शरीरामध्ये किंवा इतर ठिकाणी लग्न वगैरे किंवा बाहेर फिरायला गेलो का 2 ते 3 दिवस आल्यावर आजारी पडणं, यासारख्या गोष्टी मात्र प्रत्येकाला त्रासदायक ठरत आहेत. म्हटल्यावर आता बरेच दिवसांपासून ब्लॉग नव्हते, पण आजपासून आपले ब्लॉग्स हे कंटिन्यू येणार आहेत. उन्हाळा म्हटला म्हणजे अगदी आळस तर येतोच, पण तब्येतही खराब होतातच. छान अशी देवपूजा झाली आणि लगेचच सकाळचं रुटीन वगैरे आवरून घेतलं आणि ते दुपारी मधल्या वेळेमध्ये आज गुरुवार होता म्हटल्यावर स्वामीचरित्र सारामृत वाचून घेतलं. 108 स्वामीचरित्र सारामृताचे पारायण मी ज्या पद्धतीने लावले आहे अगदी त्याच पद्धतीने जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी वाचत असते, पण आज छान असा वेळ दुपारी होता म्हटल्यावर स्वामीचरित्र सारामृत दुपारी वाचून घेतलं. कारण स्वामीचरित्र हा महाराजांचा आत्मा मानला गेलेला आहे. जितक्या दररोज जर तुम्ही एक पूर्ण पारायण वाचत असाल तर अतिशय उत्तम, किंवा दररोज तुम्हाला पूर्ण पारायण वाचणं शक्य होत नसेल तर तुम्ही 3 अध्याय 11 माळी सुद्धा तुम्ही जप करू शकतात. त्याच्याने तुमच्या संसारिक अडचणी, संसारिक प्रपंचातील ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत ते नक्कीच तुमचे निघून जातील. तर त्याच पद्धतीने मी सुद्धा इथे माझं पूर्ण 21 अध्यायाचं पारायण असतं, हे पूर्ण 21 अध्याय छान असे वाचून घेतले आणि दररोज जरी तुम्ही 3 अध्याय वाचत असला ना तरी दर गुरुवारी तरी 21 अध्याय वाचायचे आणि त्याच्याने सुद्धा छान अनुभव येतो. 108 पारायणचा संकल्प केलेला होता, पण मधले लग्न किंवा मध्ये येणाऱ्या काही अडचणी, छोटे मोठे जे काही दिवस वगैरे होते मधले ते इतर कुठे जाण्यामध्ये, लग्नाला जाण्यामध्ये तब्येत खराब असल्यामुळे बराचसा गॅप पडला आणि आता पुन्हा मात्र सेवेला सुरुवात झाली. घरामध्ये सेवा केली, देवपूजा केली का घर अगदी छान आणि प्रसन्न वाटतं. एक वेगळीच पॉझिटिव्हिटी घरामध्ये निर्माण होते. निगेटिव्हिटी निर्माण करण्यासाठी आपल्याला काहीही करावं लागत नाही, पण तीच निगेटिव्हिटी मोठ्या प्रमाणात आपल्याला बाहेर काढण्यासाठी आणि एक पॉझिटिव्ह वाईब्सचा आनंद घेण्यासाठी, आपल्या डोक्यामध्ये सकारात्मकतेचे विचार निर्माण करण्यासाठी आपल्या घरामध्ये शांतता आणि एक पॉझिटिव्ह वातावरण, घरामध्ये केल्या जाणाऱ्या विविध सेवा या सुद्धा खूप जास्त महत्त्वाच्या असतात. छान दुपारच्या मधल्या वेळेस सेवा करून झाल्या. वाचून झालं आणि तुम्ही बघितलं का पावसाने छान अशी हजेरी मात्र आता नाशिकमध्ये लावलेली आहे. सगळीकडे मुसळधार पाऊस झाला, पण नाशिकमध्ये पाऊस नव्हता आणि आता पहिल्यांदा इतका सारा पाऊस पडला. म्हटल्यावरती क्षण एन्जॉय केले, छान गरमागरम असा चहा घेतला आणि लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. तुम्ही बघितलं का जो व्हाईट कलरचा डबा होता त्याच्यामध्ये मी अद्रक, मिरच्या किंवा थोडासा कढीपत्ता वगैरे ठेवते आणि तो DIY मधून घेतलेला आहे आणि अगदी छान असा अफोर्डेबल प्राईसमध्ये मला तो तिथे मिळालेला म्हटल्यावर मी घेऊन आली. ऑनलाईन घ्यायच्या नसल्या तर काही वस्तू महाग असतात किंवा स्वस्त सुद्धा असतात ऑनलाईन, पण जर असं डोळ्यांनी बघून एखादी वस्तू घेण्याचा योग आला तर नक्कीच मी घेते, कारण डोळ्यांनी आपण 2 ते 3 वेळेस छान अशी बघून वस्तू घेत असतो. म्हटल्यावर DIY मधून मी हा डबा आणलेला आणि छान आहे. आता मिरच्या किंवा अद्रक किंवा लसूण सुद्धा तुम्ही त्यामध्ये ठेवू शकतात, पण लसूण अजिबात फ्रीजला ठेवायचा आहे म्हटल्यावर मी बाहेरच लसूण सोडून ठेवत असते आणि त्याच्यामध्ये मिरच्या आणि म्हणजे थोडासा कढीपत्ता वगैरे टाकलेला आहे. ज्या वस्तू आपल्याला वारंवार लागत असतात अशाच वस्तू त्याच्यामध्ये भरायच्या. त्याच्यानंतर मला इथे शेवग्याच्या शेंगा बनवायच्या होत्या, त्यासाठी मी लाल कलरचा मसाला होता तो छान तयार करून घेतला. तुम्ही बघितलं का 1 मोठा कांदा, 1 मोठा टोमॅटो आणि थोड्याशा लसूणच्या पाकळ्या, 2 ते 3 पाकळ्या आणि थोडंसं आलं छान असं भाजून घेतलं.
भाजून झाल्याच्या नंतर त्याची एक पेस्ट तयार करून घेतली. पेस्ट तयार करून झाली आणि तेलामध्ये अगदी होऊ दिली. त्याच्यामध्ये हळद, धनापूड पावडर, 2 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच थोडासा कांदा लसूण मसाला, थोडासा किचन किंग गरम मसाला, सगळे काही पावडर मसाले टाकून छान असं मिक्स करायचं. थोडा वेळ म्हणजे होऊ द्यायचं, जेणेकरून अगदी छान असं तेल सुटतं कोणत्याही मसाल्याला. थोडासा हिंगसुद्धा ॲड करायचा. हिंग टाकल्यामुळे अगदी वेगळीच आणि टेस्टी लागते कोणतीही भाजी. बघा, कांदा लसूण मसाला कोणत्याही भाजीमध्ये किंवा लाल भाजीमध्ये, खिचडीमध्ये टाकणं खूप जास्त मस्ट आहे, कारण त्याच्यानेच वेगळी चव येते भाज्यांना. थोड्याशा शेंगा होत्या, हळद, मीठ आणि थोडंसं तेल वगैरे टाकून एक वाफेवर त्यांना उकळून घेतल्या आणि त्या शेवग्याच्या शेंगा त्याच्यामध्ये मिक्स केल्या म्हटल्यावर जास्त वेळ शिजू देण्याची अजिबात गरज नव्हती. हवं तेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये पाणी ॲड केलं आणि आपल्याला हवं तेवढंच पाणी ॲड केलं, कारण ऑलरेडी छान अशा शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या होत्या आणि तेही पाणी याच्यामध्येच टाकून द्यायचं आहे. वरतून थोडंसं मीठ टाकलं, हिरवीगार कोथिंबीर गार्निश केली आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवून दिलं. तुम्हाला दिसतंय काय, साईड बाय साईडला पोळ्यासुद्धा ऑलरेडी तयार झालेल्या होत्या म्हटल्यावर पोळ्यांचं टेन्शन नव्हतं. भाजी वगैरे करून झाली संध्याकाळी आणि लगेच तिथे आता देवपूजेला बसली, कारण संध्याकाळी सुद्धा सेवा असतात म्हटल्यावर आता थोडं लवकरच स्वयंपाकाला लागते. आणि आता 7 वाजले तरी उजेडच असतो म्हटल्यानंतर असं वाटत होतं का मी किती लवकर स्वयंपाक करून घेतलेला आहे, मात्र संध्याकाळचा वेळा लवकर लवकर निघून जातो. संध्याकाळी 4 दिवे लावत असते. 1 दिवा देवाजवळ, 1 दिवा तुळशीजवळ, 1 दिवा उंबरठ्याजवळ, 1 दिवा तुपाचा, तो म्हणजे आपल्या देवघरामध्ये. देवघरामध्ये तेलाचा, तुपाचा दोन्ही पद्धतींचे दिवे लावायला पाहिजे. जरी तुम्ही सकाळी तुम्हाला जमत नसेल तर संध्याकाळी तरी आवर्जून लावा. धूपदीप लावा, अगरबत्ती लावा आणि बघा तुमच्या घराचं वातावरण किती छान आणि प्रसन्न होतं. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. बाय.